तुळशीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल विठ्ठल पाचा सहित लयातीत झाली येवो पाचा सहित लयातीत झाली येवो प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपासे पाचा सहित लयातीत झाली येवो पाचा सहित लयातीत झाली येवो प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपासे ठाईचाची काळा अनादी बहु काळा मनोनी वेदा चाळा लावी लागे मा बाप रखुमा देवी वरू जन्म वेगळे केले बाप रखुमा देवी वरू जन्म वेगळे केले मनोनी भाज झाले बाई ठाईचाची काळा ठाईचाची काळा अनादी बहु काळा मनोनी वेदा चाळा लावी लागे विठ्ठल त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तसे आपोलिया लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेले बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रस्तुत भगवत सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत शिरोमणी योग्यांचे राजे ज्ञानियांचे राजे साधकाचा मायबाप आपण अशी किती विशेषणं दिली स्पष्ट तर जवळजवळ कीर्तना इतका टाईम त्याच्यामध्ये जाईन अशा सर्व जगाची माऊली ठरलेली म्हणून आज एक महत्त्वाचा आणि विषय आपल्याला आणि विचार करायचा आहे बाकीची जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्येही आपण गेलो असाल त्या क्षेत्रांचं दर्शनही केलं असेल क्षेत्रांचं महत्त्वही ऐकलेलं असेल या जगाच्या पाठीवर एकच असं क्षेत्र आहे की हे आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत आतापर्यंत याचं मोजमाप पुन्हा करता आलं नाही की जी व्रजभूमी आहे ही व्रजभूमी भगवंतानी स्वर्गातून आणलेली आहे 80 किलोमीटरच्या आणि अंतराच्या आतमध्ये ही केवळ गोपिका करताच आणलेली आहे आणि त्या गोपिकांच्या अधिकाराचं वर्णन माझ्याकडनं
एवढं होऊ शकत नाही, शकणार नाही आणि कोणीही वर्णन कर, कोणाचीही ताकद नाही. विठ्ठला केवळ त्यांच्या सुखाकरताच आणि परमेश्वराने हा अवतारही घेतलेला होता. अवतारामध्ये काही राम अवतारामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या. रामावतार हा नीतिप्रधान आहे. रामावतारामध्ये काटेकोरपणाने भगवंतांनी नीती पाळली, नीतीला अति महत्त्व दिलं. एका परिटाच्या बोलण्यावरून सीतेला वनवास दिला, माहिती आहे आपल्याला, कारण नीती सोडली नाही. काही गोष्टी भगवंताच्या करायच्या राहिलेल्या असतील त्यापैकी एक, आणि नीतीला महत्त्व दिलं. आणि दुसरी गोष्ट एक आहे की गायीची सेवा राहिलेली होती. प्राधान्याने आपल्या देशामध्ये आपला धर्म, आपली संस्कृती त्या देशामध्ये त्या देशाचं संरक्षण करायचं म्हणजे इंग्रजाच्या काळामध्येही आणि माती इटा दगडं होतीच, आणि आजही सुद्धा मातीचा दगड आहेच. माती विटांची आणि रक्षण करण्याकरता हजारो माणसांचे बळी गेले, माती इटांच्या करता नाही. देशाचं संरक्षण करायचं म्हणजे त्या देशाची संस्कृती सांभाळायची असते, महत्त्वाचं आहे. आणि त्या संस्कृतीच्या करता आपले आणि अनंत बळी गेले. आणि म्हणून याकरता या देशाची संस्कृतीच अशी आणि उज्ज्वल आहे की बोलता सोय नाही. मी बऱ्याच वेळाला ही गोष्ट सांगितली. विवेकानंद स्वामी अमेरिकेला गेल्यानंतर तिथं व्याख्यानं वगैरे झाली, त्यांचा प्रभाव पडला त्या लोकांच्यावरती. काही सुशिक्षित म्हणवणारी लोक असतील, सुशिक्षित का शिक्षित, त्यांना सुशिक्षित म्हणायची लाज वाटते, असे जाऊ द्या. त्या लोकांनी काहीतरी आणि विवेकानंद स्वामींना विचारायला सांगितलं, एवढे मोठे प्रकांड तुम्ही वाघासारखे, सिंहासारखे विद्वान आहात, तुमच्या पुढं बोलण्याची कोणाची टाप नाही, असे असताना इतके विद्वान असताना तुम्ही डोक्याला भगवं का गुंडाळता? स्वामींनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, आमच्या भारतीय संस्कृतीची ही महती आहे, आमची संस्कृती त्यागाची आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यागाचा द्योतक म्हणून भगवा रंग आहे, आणि त्या भगवा रंगाला आम्ही फार मोठं महत्त्व देतो. म्हणून त्या आणि त्यागी संस्कृतीचं हे द्योतक आहे. भगवं डोक्यावर मी आमची संस्कृती डोक्यावर घेतो. माणसं खोडकरही असतात काही तशी, यांनी लई गप्पा मारल्या, आमची संस्कृती डोक्यावर घेतो, आमची संस्कृती डोक्यावर होतो. व्याख्यान संपल्यानंतर त्यांच्या चपल्या एकानं चोरी नेल्या, चपला नेल्या चोरून, बरं का. आणि चोरून नेल्यानंतर पाहता 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 नेलं. बऱ्याचशा चपला कीर्तनकाराच्या चोरून येतात लोक, त्याचा चांगल्या राहतात ना. आणि भानगड अशी झाली, ती चप्पल चोरी गेल्यामुळं गाडीने चालता चालता त्यांनी एका दुकानातनं ती चप्पल घेतली. आणि स्वामी बोलले होते, परकीयांचं काही वापरत नाही आम्ही, बरं का. आम्ही परकीयांच्या कुठल्याही याला आणि महत्त्व देऊ शकत नाही. आमची संस्कृती आम्ही डोक्यावर घेतो. म्हणता म्हणता बोलता बोलता आणि त्यांनी त्या दुकानातनं चप्पल घेतली, पायातनं घातली. आणि मग ते म्हटले ना, आम्ही परदेशातलं काहीच वापरत नाही, परदेशातली संस्कृतीला महत्त्व देत नाही. आणि असं तुम्ही म्हटले ना, मग आता चप्पल तर आमचीच घातली, बरं का. स्वामी लगे इतके आणि समयसूचकपणा होता त्यांच्याकडे. स्वामी म्हटले, हो चप्पल तुमची घातली, भगवं डोंग्याला गुंढाळं, हे भगवं जे आहे आमच्या संस्कृतीचं द्योतक आहे म्हणून मी डोक्यावर घेतलं. आणि तुमची चप्पल घातली याचं कारण परकीयांच्या संस्कृतीला मी पायाखाली जोडवतो, बरं का. परकीयाच्या संस्कृतीला मी पायाखाली जोडवतो तुमच्या,
आणि आमची संस्कृती डोक्यावर घेतो. मोठ्यांचा हा देश आहे आणि मोठ्यांच्या पाठीमागून आपण या देशातनं जन्माला आलो आणि या देशात मध्ये अनेक तीर्थ आहेत, अनेक क्षेत्र आहेत, अनेक मोठी भयानक म्हणजे हिमालयाच्या तोडीची आणि मंडळी होऊन गेली की ही गोष्ट निर्विवाद खरी आहे. म्हणून आपण कुठं आणि त्यांचं वर्णन त्यामध्ये ही गोष्ट मान्यच करावा लागेल का गोपिकांची बरोबरी कोणीच करू शकत नाही हे सर्वांना माहिती होतं. म्हणून आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर गोपींच्याबद्दल एवढा मोठा आणि लक्षात आलं एवढा मोठा भाव आहे. आपल्या वारकरी संप्रदायातल्या कुठल्याच संताने गोपींचं वर्णन केलं नाही असं सांगा ना. तोंड भरून वर्णन केलं. कबीर महाराजांची ख्याती झाली तिकडं तिकडं खूप की कबीर महाराज प्रेमी भक्त आहेत, कबीर महाराज प्रेमी भक्त आहेत असं लोक वरडायला लागली. त्यावेळेला मोठ्यांना आपलं वर्णन केलंही खपत नाही. कबीर महाराज म्हटले कबीर कबीर क्या करते जाव जमुन का तीर. अरे कबीर कबीर कशाला करता तुम्ही? तुम्हाला जर प्रेम पाहायचं असेल तर माझ्याकडे पाहू नका. मी प्रेमी भक्ती आणि किती माझी आहे यापेक्षा तुम्हाला जर आणि प्रेम पाहायचं असेल तर जमुनामाईच्या तीरावर जा बरं का. जाव जमुना का तीर एक एक गोपिका प्रेम में बह गए कोट कबीर. एका एका गोपीच्या प्रेमामध्ये कोट्यावधी माझ्यासारखे कबीर वाहून जातील. म्हणून प्रेमभक्ती कुठ आणि नारदांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी सहा अस्मिन परम प्रेमरूपा. नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये सांगतात की आणि भक्ती प्रेमाने करावी. प्रेमाची भक्ती अति महत्त्वाची आहे. प्रेमी भक्ती अति महत्त्वाची आहे. भक्ती प्रेमा विना देवा. भक्ती प्रेमा केला. लक्षात आलं का? आम्ही ज्यांच्याकडे पोटभर ऐकलं ते खंदारकर महाराज सांगायचे. शंकर महाराज खंदारकर मोठं गोड सांगायचे. ते म्हणाले जिलेबी नावाचा एक पक्वान्न आहे. जिलेबी पौष्टिक आहे आणि जिलेबी जरूर खावी बरं का. पण ती जिलेबी नुसती आणि तेलातनं काढली आणि तुमच्या ताटातनं वाढली त्या जिलेबीला माती खाली काय आणि जिलेबी खाली काय काय फरक आहे त्याच्यामध्ये. जिलेबीला महत्त्व, जिलेबीला गोडपणा त्या साखरेच्या पाकातनं घोळल्यानंतरच येतो. तसं ज्ञानाला गोडी येत असेल तर त्या प्रेमाच्या पाकामध्येच त्याला घोळावा लागेल. प्रेमाशिवाय तुमच्या कितीही ज्ञान असलं तरी त्याला महत्त्व नाही. आणि म्हणून आपल्या आणि चाललं आहे
की भगवान परमात्म्याकडे प्रेम मागावं. नाही आपल्या बुद्धीची कुवत तिथपर्यंत गेली, नाही आपल्याला ज्ञान आणि पेलवलं, नाही काही गुण आणि आपल्याला अवगत करता आले तरीही चालेल, पण प्रेम जर नसेल तर त्या जीवनाला तथ्य नाही. विठ्ठल मला हे सांगायचं होतं की भगवान आणि नारदाने आणि म्हटलेलं आहे, सहा अस्मिन परम प्रेमरूपा. बरं का, आणि प्रेमरूप आणि प्रेमाची आणि संपादन करावं. का बरं? प्रेमरूपी भक्तीनं शुद्धो भवती, लक्षात आलं का? अमृतो भवती, तृप्तो भवती. नारदांचे खूप गोड सूत्र आहे. नारद म्हणाले, जीवन तृप्त करायचं असेल, जीवन शुद्ध करायचं असेल तर तुम्ही आणि ज्ञान संपादन केल्यापेक्षा ज्ञान तर कराच, पण ज्ञानाला महत्त्व प्रेमामुळं, प्रेम संपादन, प्रेमरूपानं भक्ती करा. पण नारदांना विचारलं असं त्यांच्या काळातल्या कोणी भक्तांनी की नारद महाराज, ज्ञान संपादन केल्यानंतर काय होतं? तर अमृत भवती, आपलं जीवन अमृतमय होईल, तृप्त होईल. काहीही जगातलं मिळालं तरीसुद्धा जीवन कधीही तृप्त आणि ह्या फलकट संसारातल्या वस्तूंच्यामुळं जीवन तृप्त होऊ शकत नाही. नारदांनी म्हटल्याबरोबर नारदांना विचारलं, पण कोणासारखी भक्ती करायची? कोणासारखी भक्ती करायची? नारदांच्या बरं का आठवणीमध्ये दुसरं कोणीही आलं नाही. नारदाने लगेच आणि उच्चार काढला, सा अस्मिन परम प्रेमरूपा का यथाव्रज गोपिका नाम. पण का नारदांनी सांगितलं यथाव्रज गोपिका नाम. व्रज भूमीतल्या ज्या गोपींनी जे प्रेम संपादन केलं ते प्रेम संपादन करून ती प्रेमरूप भक्ती तुम्ही संपादन करा, आपल्या जीवनात न साधा तर तुमचं जीवन आणि प्रेमरूप होईल, अमृत रूप होईल असं नारदांनी सांगितलं. मला एक सांगायचं आहे, केवढा मोठा नारदांचा अधिकार. बरं का, केवढा मोठा अधिकार नारदांचा अधिकार. आणि बोलायची सोय नाही. मला सांगायचं, मी आपल्या संपूर्ण जगातल्या महात्म्यांच्या पेक्षा काहीनं जन्माला आल्यानंतर विषयांचा त्याग केला. काही महात्मे आपल्यामध्ये असे आहेत की त्यांनी जन्माला यायच्या अगोदरच विषयाला जिंकलं, जन्माला यायच्या अगोदरच विषयाला जिंकून ते जन्माला आले. पण ज्ञानोबा म्हणतात, विषय जिंकून जन्मले. बरं का, विषयांना जिंकून जन्माला आले फक्त. आणि जन्माला येतानाच श्रीदेहाचा स्पर्श झाला तो मातृत्व रूपाने. तेथूनही जन्म अवघे सोहळे की, तिथून त्यांचा जन्म सोहळाच राहिला. असा पहिल्या नंबरचा महापुरुष शुकाचार्य, दुसऱ्या नंबरचे जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज. मला सांगायचे ही किती मोठी आणि माणसं. शुकाचार्यांनी जन्माला येऊन विषय जिंकले नाही, जन्माला यायच्या अगोदर विषय जिंकले. पण भगवान परमात्म्यानं अशी एक आणि गंमत केली की त्या विषयाचंच वर्णन करता 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 आणि त्या भगवान श्रीकृष्णाचे आणि गोपिकांचे भाट झाले. लक्षात आलं का? विषयाला जिंकलं पण त्याच विषयाच्याच याच्यात आणि भागवताचं पठण करताना, परमात्म्याचं वर्णन करताना आणि गोपिकांचं वर्णन करताना भाट होऊन वर्णन केलं. आणि म्हणून गोपी किती मोठे असतील, ज्याला आणि ज्यांनी विषयाला जिंकून जन्माला आले त्यांना यांनी भाट केलं तेव्हा. आणि त्या गोपिकांचा अधिकार कडालोटीचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या जाग्यातनं जन्माला येत असतानाच त्यांनी त्रुटी आणि पाहिल्या. राम अवतारातनं एक त्रुटी झाली, ती ही झाली की मी नीतीला महत्त्व दिल्यामुळं काही चुका झाल्या. आणि दुसरी गोष्ट, गायीची सेवा घडली नाही.
आता राजाचा पोरगा गाई वळायला जाईल का, नाही का, अशी पंचायत आहे. आणि म्हणून त्या कृष्ण अवतारामध्ये नीतीलाही महत्त्व दिलं नाही. मी पुन्हा सांगतो, जबाबदारीने बोलतो बरं का, महाराज बसले तिथं म्हणून मी जबाबदारीने बोलतो आहे की नीती झुगारून बाजूला ठेवली, नीतीला महत्त्व दिलं नाही, प्रीतीला महत्त्व दिलं. राम अवतार नीतीप्रधान आणि कृष्ण अवतार हा प्रीतीप्रधान बरं का. वृक्ष, वल्ली, गायी, जीव, जंतू, पशु, पक्षी नुसतं गोपिकांनाच प्रेम दिलं असं नाही. यमुनेच्या डोहामध्ये बुडाल्यानंतर नुसती यशोदाच रडत नव्हती, गोकुळच रडत नव्हतं, गोपीच रडत नव्हते, गोपाळच रडत नव्हते. ते यमुनेच्या डोही वृक्ष, वल्ली यासुद्धा आणि त्या दुःखाने झाडंसुद्धा सुकली होती. बाळकडेमध्ये तुकाराम महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का. यमुनेच्या तीरावरची झाडं, वृक्ष, वल्ली यासुद्धा सुकलेल्या होत्या. गायीसुद्धा चारा घेत नव्हत्या. इतकं त्यांनी प्रेम सर्वावर केलं. जन्माला येतानाच, अवतार घेतानाच त्यांच्याकडे तक्रार केली की, आणि खूप दैत्यांचा आणि जोर झालेला आहे. दैत्यांनी यज्ञ बंद पाडले, दिदलाशे त्रास ऋषी मुनी सर्वान. आणि म्हणून धरणी माता गायीच्या रूपाने त्यांच्याकडे जाऊन तक्रार केली आणि भगवंतांनी ठरवलं आणि आपल्याला अवतार घ्यायचा. त्यावेळेला पहिला प्रथम आपला साथीदार जो आहे कोण, शेषनारायण, शेषांच्याकडे गेले आणि सांगितलं अवतार घ्यावा लागतो. शेषनारायण सांगितलं नकार दिला, अवतार नाही घ्यायचा. मी तर अवतार घेणार नाही, तुम्हाला घ्यायचं तर घ्या. कारण याचं कारण काय आहे? शेषनारायण म्हणाले, राम अवतारी झालो लक्ष्मण, शेविले अरण्य तुम्हा सभे. कैकेयीचा आग्रह होता रामाने वनवासाला जावा, लक्ष्मणाबद्दल काही होतं का? पण तुमच्याबरोबर वनवासाला आलो आणि 14 वर्षापर्यंत उपोषण केलं. काय तुम्हाला फिकीर आहे का? यापेक्षा आता मी हा विषय लांबवत नाही, मी अवतार घेत नाही. तुम्ही राब झाले आणि रामाची सेवा करता करता 14 वर्षापर्यंत उपोषण केलं. नुसता मी एकटाच नाही तर माझी पत्नी, घरी उपाशीच पती, एवढा आणि खटाटोप माझ्याकडनं आता होणार नाही. मी भगवान म्हणाले हे जर नसले तर आपला अवतार फळ होणारच नाही. समजूत घातली शेष नारायणाची. मग असं करा म्हणे, मी मागच्या वेळाला राम झालो, आता तुम्हीच राम व्हा, आता कारभार तुम्ही करा, पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. बरं का, शेष नारायणाला सांगितलं मी तुमची आज्ञा पाळतो, तुम्ही राम व्हा. बळच राम केलं म्हणून बळीराम, बरं का, बळच राम केलं. तुम्ही चोरले बा आणि मी तुमची आज्ञा पाळली, काहीच पाळली नाही बरं का. ऐकलं नाही. बळीराम दादाचं म्हणणं होतं ती सुभद्रा दुर्योधनाला द्यायची, यानं मानलं का बरं का. मला सांगायचं तो हा विषय आपला नाही आहे, पण कशा करता मी सांगतो. बळीरामाला सांगितलं. दुसरी गोष्ट पुन्हा सर्वांना सांगितलं आता तुम्ही गोपाळ होऊन जन्माला या. मग यमुना मातेकडे गेली, हिची विनंती केली. यमुना माता ही यमुना माता यमराजाची बहीण आहे बरं का. यमुना माता यमराजाची बहीण, ती कबूल होईल. पुष्कळ पापी येतील माझ्या स्नान करतील. यमुना मातेने सांगितलं मी नाही. सांगितलं असं करा, मी तुम्हाला कबूल करतो, पहिलं दर्शन तुम्हाला देईल. पहिलं दर्शन तुम्हाला देईल. पहिलं दर्शन म्हणून वसुदेवाने टोपलीत नेता नेतानं यमुनेला दर्शन दिलं पायी काढून अंगठ्याचं. दुसरी गोष्ट अशी अजून कबूल करतो की मी जी लीला करील अख्खी लीला तुझ्या तीरावर करल, तुझ्या तीरावर करल. तिसरी गोष्ट ही कबूल केली की तुला पत्नी म्हणून सांभाळील, स्वीकार करल. कालिंदी नावाची आणि 8 पट्ट राण्यांच्यामध्ये कालिंदीचं नाव आहे. भगवान परमात्मा ह्या सर्व सवंगड्यांना घेऊन इथं आले आणि केवळ म्हणजे केवळ या गोपिकांच्या आणि बरं का पुण्याचे डोंगरचे डोंगर ऋण झाले होते. या गोपिकांचं ऋण फेडण्याकरताच भगवान या ठिकाणी आले. एक एक गोपिकाचा अधिकार सांगण्याकरता
आपलं आयुष्य गेलं तरी एकाही गोपिकाचं वर्णन आपल्याकडनं होणार नाही. आणि कितीतरी आणि आपला त्यांचा आणि महोदय अंतर आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, गोपी एक गोपी पूर्वीच्या कालामध्ये ह्या बिजलीचा शोध लागला नसर काय झाला सर, पण पूर्वीच्या कालामध्ये गोडे तेलाचे दिवे लावायचे बरं का घरातनं. आणि पहिला दिवा पाटलाच्या घरी लागायचा, समजलं का तुम्हाला. आणि मग बाकीच्या लोकांनी पाटलाच्या घरून दिवे लावून न्यायचे. म्हणून पाटलांनी बरेच दिवे लावले बरं का. मला एक सांगायचं, ते फेडतात आता पाटील. मला सांगायचं आहे, नंदबाबा पाटील होते ना, नंदबाबाच्या घरी मला माझ्या इशाकडे यायचं आहे. नंदबाबाच्या घरी दिवा लागला आणि अख्ख्या गोकुळातल्या लोकांनी दिवे तिथून लावून न्यायचे. एक गोपिका आली दिवा लावायला करता. काय सांगा बघ, काय अधिकार आहे. भगवान त्याला गप करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. दिवा लावण्याकरता आली तर हा कोपऱ्यातनं उभा होता. दिवा लावण्याकरता आल्याबरोबर त्याला पहिलं त्या दिव्याचं दर्शन होण्याच्या अगोदर याचं दर्शन होईल. आणि मग मला सांग, निमिष न लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता मूर्तीनाथांचा अभंग आहे. मला सांगायचं, एवढं तू सुंदर आहे आणि सौंदर्याची खाण आहेस बाबा. आणि म्हणून ती गोपी आतमध्ये आली आणि याचं रूप पाहिलं. तुझं पाहता सामोरी दृष्टी तिचं मागं येईनच. याला पाहिल्यानंतर तिची दृष्टी इकडे येईनच. पण तिला आठवण आली, आपण दिवा लावायला आलो. म्हणून दिव्याच्या ज्योतीकडे हात केला, तो दिवा वर राहिला आणि हातच ज्योतीवर गेला आणि ते चमडं जळालं. चमडं जळालं, त्याची घृणता सुटली, वास येत असतो. आणि ती भगवान परमात्म्याने पाहिलं, ते घृणता सुटली आणि ही माझ्याकडेच पाहती. हा म्हणला, थोबाड काय इकडे केलं. तिकडं हात जळाला पाय. ती म्हटली, ती याच्या बापाचा ती म्हटली, जळू दे रे, हात जळा हे मला माहिती नाही का. तू मला सांगतो हात जळाला, हे मला माहिती नाही का. अरे हात जळाला नाही, हे शरीर जळालं तरी पुन्हा मिळेल. तुझ्या मुखचंद्राचा आनंद पुन्हा मला मिळायचा. पाहू दे बघ एवढा. आणि त्यांना शरीराचीही फिकीर नव्हती. मी माझ्या जागेवर येतो. आज आपण एक महत्त्वाचा अभंग, हे ज्ञानेशांचं सूत्र आहे. अभंग राहणे बरं का, पण अख्खं जग या अभंगातनं बसवलं तरी आणि आपल्याकडनं त्याचं मला जसं कळत तसं मी आपल्या पुढं मांडतो. अशा आणि ह्या गोपिका, एक गोपिका आणि ह्या सर्व देवता होत्या. हे दंडकारण्यातले ऋषी होते बरं का. हे काही देवकन्या होत्या. गोपी म्हणजे, आणि सांगू तुम्हाला, आज जिच्या नावाने आपण टाहू फोडतो बरं का, त्या राधा राणीला तुम्ही हाडा मांसाची स्त्री समजू नका. ती हाडा मांसाची स्त्री नव्हती. मूर्तिमंत भक्तीचा पुतळा होता तो. मला हे सांगायचं होतं. तशाच रूपाने. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना गोपिकांचं जीवन खूपच आवडत. ज्ञानोबरा योगी होते, ज्ञानोबरा ज्ञानी होते. आता मला प्रमाण द्यायला आणि त्याच्यात वेळ घालत नाही. ज्ञानोबरा कर्मठ होते. सर्व गोष्टी ज्ञानोबरा सर्व गुणाने संपन्न होते. पण ज्ञानोबरांचं जीवन बरं का मधुरा भक्तीमध्ये ओथंबलेलं होतं. विठ्ठल आणि म्हणून आपल्यामध्ये म्हणे असे बरं का, रंगनाथ गुरुजी सांगायचे नेहमी, आपल्यामध्ये जरी आणि आपले सर्व संत महत्त्वाचेच असतील तरी प्रामुख्याने 5 संतांचं आपण प्रमाण घेतो जास्त करून. पहाटच्या वेळाला 5च गवळणी म्हणतो का नाही. मग त्या 5 संतांमध्ये आपण विचार करू, 5 संतांपैकी
पहिला प्रथम तुकोबारायचंही अख्खा जरी आणि वाङ्मय असलं तरी त्याच्यातनं महत्त्वाचं प्रकरण नाटाचं आहे. पहा तुम्ही मला नामदेवाचं अख्खं जरी आणि व्याख्यान महत्त्वाचं असलं तरी पुराणी गोष्टी नामदेवरायच्या याच्यामध्ये. नाथ महाराजांचं अख्खं आणि वाङ्मय महत्त्वाचं असलं तरी रूपकाची भाषा नाथ महाराजांना सांगते बरं. आणि निळोबरांच्या गवळणी राम राम मला एक सांगायचं निळोबरांच्या गवळणी ज्याला आणि महत्त्वाचं आणि ज्ञान ज्या अभंगातनं होतं ते पाहायचं असेल तर निळोबरांच्या गवळणी. आणि एक आणि सांगू आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहाने अख्खं व्यांगमायाला आणि वत्सर झाला असेल तर ज्ञानोबरांच्या गवळणी पहा काय जीवन आहे त्यांचं. आणि त्यापैकी ज्ञानोबराय गवळणीचं रूपक करतात. नवे नवे रूपक म्हणजे मीच ती गोपिका आहे. आता गोपिका 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 असं आपण म्हणत राहिलो. गोपिका म्हणजे समजलं का तुम्हाला बरं का. गो नाम इंद्रिय आणि ज्यांची सर्व इंद्रिय त्या भगवंतालाच पितात तिचं नाव गोपिका. डोळे रूपाला पितात, कान कथा ऐकतात, नाकाने सुगंध त्याचाच आहे, तोंडाने नामस्मरण त्याचंच आहे, पायी त्या मंदिराकडे जातात, हात पूजाच करतात. एकही इंद्रिय त्या भगवंताच्या शिवाय ज्यांचं आणि मोकळं नाही तिचं नाव गोपिका. तिला गोपिका म्हटलं जातं. आणि त्या गोपिकांचं हे दैनंदिन कार्य होतं. आणि म्हणून एका गोपिकाचं वर्णन करतात नव्हे ज्ञानोबारा म्हणतात मीच एक कोणीतरी गोपिका आहे. आणि त्या गोपिकांना तिच्या मैत्रिणीनं तिला आणि प्रश्न विचारला बाई तुला काही आवडत नाही. स्त्री जीवन म्हणजे भोगप्रधान आहे. लक्षात आलं का. स्त्री जीवन भोगप्रधान आहे. वस्त्र पाहिजे. काय गमत आहे बोटा एका एकाच्या याच्यामध्ये. मी भोगप्रधान का म्हणलो. एक मुंबईला राहत होता माणूस. मुंबईला राहत होता आणि येता येता साडी घेतली त्यानं. पत्नी करता साडी घेतली आणि पळत चालला होता असा. इतक्या आणि मुंबईमध्ये इतक्या जोराने फॅशन बदलत असे सांगता यायचं नाही. पळत चालला घराकडे. त्याचा मित्र समोरून आला. त्या मित्राने विचारला इतका पळतो का बाबा माझ्याशी 2 शब्द बोल. म्हणला तुला बोलायला परत येतो पण मला ही साडी पहिली घरी पोचते करू दे. का बरं का असं काय आहे. म्हणला जर फॅशन बदलली तर ही साडी अंगावर पडत. कळलं का. अशी पंचायत इतकं. आणि भोगप्रधान जर जीवन आहे स्त्रीचं जीवन भोगप्रधान जर आहे. दागिना पाहिजे, वस्त्र पाहिजे, भोग पाहिजे हे. आणि मग आणि तू तर काहीच मागत नाही. तू कशाची धाव करत नाही. खाण्याकडे तुझा जीवन बरं का. खाण्यावर आणि तुझं लक्ष नाही. लेण्यावर तुझं लक्ष नाही. माणसाशी धड बोलत नाही. असं तुला या जगातलं काय मिळालं का. तू लोकांशाच बरोबर बोलत नाही, कशाची अपेक्षा करत नाही. त्या मैत्रिणीला तिने सांगितलं. त्या मैत्रिणीला उत्तर देते ती बाई याला आणि भोग देऊन उपयोग काय आहे. हे पंचमहाभूताचं आहे. याच्यामध्ये पृथ्वीचा भाग आहे, याच्यामध्ये आपाचा भाग आहे, अग्नीचा भाग आहे, वायूचा भाग आहे, आकाशाचा भाग. हे पंचमहाभूताने बनलेलं मडं हे कधीतरी सोडायचंच आहे. आणि याला भोग आणि देऊन उपयोग आहे त्याचा. म्हणून याच्या विरहित मी झाले. माझा अधिकार वेगळा आहे. माझं आणि जीवन ज्याच्यामध्ये गुंतलं याच्याकडे मी पाहू शकत नाही. याच्याकरता मी भांडणं करू शकत नाही. याच्याकडं आणि माझं लक्ष नाही. बरं काय या 5ही भूतांनी बनलेलं हे याच्याकडं माझं लक्ष नाही. यांचा ज्याच्यामध्ये आणि समावेश होतो. विलायला जातात त्या अज्ञानाच्या पलीकडं जे अत्यंत शुद्ध स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये मी रममाण झाले. ती अशी पहिल्या चरणाच्या पहिल्या आणि गवड्यामध्ये उत्तर
लक्षात आलं? ती गोपिका त्या मैत्रिणीला उत्तर देते, बाई या मड्याला आणि शृंगार घालून याला सजवायचं नटवायचं हरकत नाही, व्यवस्थित राहावं, पण नागान त्याच्यातच अखंड जीवन वाहून घ्यायचं काहीच कारण नाही. बरं, शहरातली माणसं आणि फिरायला निघाल्यानंतर तशी जात नाही. ह्याच्यात 50 वेळा पाहतील, भांगी काढता का तिकडं पाडायचा, तिकडं पाडायचा, असं 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 असं. ते पावडर लावून फिरायला निघाल्यानंतर या आताच्या उन्हामध्ये गेल्यानंतर तुम्ही विचार करा, आणि ह्या उन्हामध्ये फिरता फिरता त्या घामाच्या धारा अशा आल्या ना, तर ते कुत्री मुतल्यासारखं स्वभाव दिसतं. विठाला विठाला काय मला सांगितलंय. आणि आपण असा अनुमान काढा बरं का, चांगलं आपलं सौंदर्य जर असेल त्याला एवढं नटवायचं काय, पावडरचं काय गरज. ज्या अर्थी पावडर लावतात ना त्या अर्थी समजावा बरं का. तुम्ही शेतामध्ये जर आणि माल केला, आपल्या इकडं उभी केली, फुलवर केली आणि काही केलं असेल, आणि जर पावडर मारायला लागले, फवारा मारायला लागले, तर आपण अनुमान काढायच्या रस्त्याने जाणाऱ्या माणसानं का हा माल किडीचा आहे, कळलं का. असं असं करायला लागलं ना, आपण समजायचं हा माल किडीचा आहे. तर करायचं आहे काय मला कसं करता. या पंचमहाभूताने हे बनलेलं हे मडं हे एक दिवस कधी ना कधी स्मशानभूमीमध्ये जाणार आहे. बाई माझं याच्यावरती कुठलंही लक्ष नाही. ती गोपिका तिला उत्तर देते, बाई तुला मग आणि आवडतं काय, काय आवडतं. प्रेमभक्तीनं मी अनुसरले काळ्या रूपावर बरं का. जो आणि अखंड संपूर्ण काळाच. आता त्या काळ्याबद्दल बरंच बोलता येईल बरं का. मला सांगायचं, काळा जो आहे, कोण काळा पांढरा काय बरं का. याला काळा आणि मला असं आठवण आली आता बरं का, याला पहिल्यांदा काळा म्हटलं राधेनं. पण याचं नाव काळा कोण ठेवलं. तू कृष्ण काळा राधा गोरी. तुम्हाला पाठाय का नाही, मी तसा आरोप करत नाही, पण पहिलं काळं म्हटलं याला राधेनं, आणि दुसरं याला काळं म्हटलं तुकोबरायच्या जिजाबाईने का. पहिलं काळं त्या काळ्यानेच माझ्या संसाराचा नाच केला. जाऊ द्या. आणि म्हणून ती गोपी म्हणते, बाई प्रेमभक्तीनं मी सरळे काळिया रूपासी. मग त्या मैत्रीनं तिला आणि प्रश्न केला, बाई तो काळा काळा तू म्हणते, पण तो काळा अलीकडचा आहे का, कधी काळा झाला का, त्याचा आडनाव काळे आहे. काळे आडनावाचे लोक असतात की नाही. आमच्याकडे अगस्ती आश्रमामध्ये बरं का एक गोरे आले, गोविंद गोरे कीर्तनाला आले का नाही. अहो म्हटलं ते कुठं आले, ते टाईम झाला आहे आणि तुका म्हणे झालं तरी कुठं कीर्तन. ते म्हटले ते मारुतीराव काळ्यांच्याकडे जेवायला गेले. पण गोरं काळ्याच्याकडं कसं गेलं गोर बरं का. सोडून द्या, त्या आडनावाचं काढलं कठीण. मला त्या कोठं नावाचं गाव आहे, तिथं मला जायचं होतं. पाण्याची दिमदिम चालली होती. तिथं एक असं फिरत होतं, इकडून जाय तिकडं चुकून ये इकडं. मी बरंच 2-4 हेलपाटे त्याचे पाहिले. म्हटलं काय तू असा फिरतो. ते त्या कोठ्याचे लोकांनी सांगितलं आम्ही तिथं मोटरसायकल पाठवतो, मग तुम्ही या. मी कटाळून गेलो भाऊ, पण ते फिरत होता असं. ते म्हटलं तू कुठला रे भाऊ. तो म्हटला मी हिवरगावचा. हिवरगाव कळलं का. हिवरगाव म्हणजे पावसाचं नाही बरं का. हिवरगाव सांगा बरं दुसरं तिसरं हिवरगाव कोणतं आहे बरं का. हिवरगाव पठार हिवरगाव आहे बरं का, डोळ्याच्या खालतून आहे. तिथं जी माणसं आहेत ना, तिथं
डोळे झाके आडनावची माणसं आदिवासी. तो म्हटलं कुठलं? तो म्हटलं मी हेवर गावचा आहे. म्हटलं मग तुझं आडनाव काय? म्हटलं डोळं झाके. डोळं झाके, बरोबर. म्हणलं तू डोळं झाके पाहतो कोणला? अहो म्हटलं बजरंग महाराज आंधळ्याला पाहतो म्हटलं हे डोळं झाके हे आंधळं जायचं आहे कुठं? म्हटलं डोळासण्याला जायचं आहे. विठ्ठल मला एक सांगायचं आहे, त्याचं नाव आडनाव काळे आहे. त्याला कोणं डांबर लावून काळं केलं का मूळचा तो काळा आहे? कसा आहे तो मूळचा? कसा काळा? कसं काळं त्याला म्हणतात? कसाच काळा झाला? अलीकडचा काळा आहे का? ती बाई आणि ती गोपिका उत्तर देते, बाई तो अलीकडचा काळा नाही, त्याला कोणं रंग लावून काळं केलं नाही, त्याचा आडनावही काळे नाही बरं का तो. आणि कसा आहे, किती कालाचा आहे, ते अभंगाच्या दुसऱ्या माणसांच्याकडनं मला ऐकायला मिळालं. जगद्गुरु शंकराचार्यांचे आजे गुरु जाबान्य ऋषी
1000 वर्ष ते जंगलातनं फिरत होते. वेड्यासारखे फिरत. कित्येक वर्षानं त्यांना एका झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली बसलेली एक कुमारिका, मोकळे केस होते, तेजपुंज मूर्ती, डोळे मिटून घेतलेले, आणि ती बसलेली असताना लांबून त्यांना तेज दिसलं. फक्त 1000 वर्षे जंगलातनं फिरतो, पण मला अजून कोणीही पाखरूसुद्धा भेटलं नाही, आणि ही कुमारिका इथं का असे? म्हणून त्या दिशेनं ते गेले. जबाबदार माणसाच्याकडनं मी ही गोष्ट ऐकली नाही. आणि हे तिथं जवळ गेले. तिने डोळे मिटून घेतलेले होते, ध्यानस्थ बसलेली होती. पण जाबाल्य ऋषी जवळ गेले, पायाचा आवाज आला तरी तिनं डोळे उघडले नाही. मग जाबाल्य ऋषीनेच सांगितलं, विचारलं, आपण कोण आहात? एखादी देवता, देवकन्या, कोण आहात आपण? तिने डोळं उघडून पाहिले तर ऋषी महाराज समोर होते, अधिकारी होते. ऋषी महाराज तिने यांना विचारलं, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, मला जाबाल्य ऋषी म्हणतात. तुम्ही या जंगलातनं काय करताय? फिरतोय सारखा म्हणजे वेड्यासारखा. या जंगलामध्ये कोणाकरता फिरता, कशा करता फिरता तुम्ही वेड्यासारखं? मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी. मग जाबाल्य ऋषीनं पुन्हा विचारलं, आपण कोण आहात? तिनं सांगितलं, जिच्या करता तुम्ही फिरता ती मी आहे. ज्या ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी असं तुम्हाला वाटतं ना, ती ब्रह्मविद्या मूर्तिमंत मी आहे. जाबाल्य ऋषीला खूप आनंद झाला. एवढ्या कष्टाने ब्रह्मविद्या आपल्याला प्राप्त झाली. त्या ब्रह्मविद्येला पुन्हा त्याने विचारलं, अरे तुझी प्राप्ती व्हावी म्हणून लोक वेळ लागले. प्रत्येक ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी म्हणून फिरतात, आणि ती ब्रह्मविद्या ही या जंगलातनं बसली, कोणाचं ध्यान करीत? तुला काय कमी आहे? तू कोणाकरता बसलीस? त्या ब्रह्मविद्याने सांगितलं, महाराज मलाही एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? ब्रह्मज्ञान परिपूर्ण आहेत ना आता काही गरज नाही. शेवटचं टप्पा म्हणजे ब्रह्मज्ञान, जीवनातलं ब्रह्मविद्या. आणि ती ब्रह्मविद्याही जर आणि इथं बसेल असेल तर काय तुला प्राप्त व्हावं? कशाची इच्छा आहे? जाबाल्य ऋषीनं असं विचारल्यानंतर तिनं उत्तर दिलं, महाराज निर्गुण निराकार परब्रह्माचं पुरेपूर ज्ञान झालं. मूर्ती आणि त्या ज्ञानाने माझं जीवन तृप्त झालं. पण एक उणीव अशी राहिली, त्या ज्ञानाचा आनंद भोगण्याकरता आणि मला परमात्म्याच्या सगुण साकार रूपाचा आनंद मिळावा, आणि ही उणीव माझ्या जीवनातनं भासते. म्हणून तो मला कधी प्राप्त होईल, तो माझ्या पुढं सगुणपणे कधी येईल असं आणि मला वाटतं. जाबाल्य ऋषी म्हणाले, नक्कीच आणि तुला भेटेल, काळजी करू नको, नक्की भेटेल. अहो पण कधी भेटणार आहे? 1000 वर्षापासून मीही इथं तप करते, कसा प्राप्त होईल? मग जाबाल्य ऋषीने सांगितलं, तू एक कर, आता तो गोकुळामध्ये अवतीर्ण होणार आहे, सगुण साकार रूपाने गोकुळामध्ये येणार आहे, आणि केवळ तुमच्या आणि गोपिकांच्या करताच येणार आहे. तू एक गोपी होऊन त्या गोपीमध्ये जा, भरपूर पोटभर आनंद मिळेल. मी हे सांगतो, ज्ञानानं जीवन तुमचं तृप्त होऊ शकत नाही. प्रेम भक्ती त्याला आणि अति महत्त्वाची आहे. म्हणून त्या गोपिकांना आनंद देण्याकरता तो गोकुळात येणार आहे आणि लगेच येणार आहे. तू एक गोपी होऊन, अशा अधिकाराच्या गोपी अनेक गोपी होत्या, यांच्यामध्ये आता एकेकीचा अधिकार मी सांगू शकत नाही. त्यापैकी एका गोपीनं सांगितलं, बाई तो आता अलीकडचा काळा नाही,
त्याचं आडनाव काळे नाही. लक्षात आलं का? त्याला कोणं डांबर लावूनही काळं केलं नाही. तो आणि मूळचाच काळा आहे, अनादी काळा आहे. लक्षात आलं का? असा आणि असा आहे तो. पण मग तो असा आहे. मला एक सांगायचं आहे बाई, तू त्याच्यावरती एवढं प्रेम करते, काटेकोरपणाने तुझं जीवन त्याला वाहून घेतलं आणि मग तू त्याच्यावर प्रेम करते. बरं, हरकत नाही. त्या काळा म्हणजे कळालं का तुम्हाला? अथांग डोह जर असेल एखाद्या पाण्याचा आणि अथांग पाणी असेल, स्वच्छ पाणी असेल, तर आपण सुद्धा म्हणतो का नाही, काळं म्हणजे स्वच्छ. बरं का? काळा काळा भोर असा आणि डोह आहे, अति स्वच्छ पाणी आहे. म्हणून काळं रूप त्यानं धारण केलेलं आहे आणि अति स्वच्छ असं त्याचं रूप आहे तो. आणि कोणालाही आकलन होऊ शकणार नाही. पण मी त्याला जीवन वाहून घेतलं. बाई, तू जीवन वाहून घेतलं ही गोष्ट खरी आहे, पण तू त्या काळ्याची सेवा करते. तिनं प्रश्न विचारला, पण त्याची सेवा कुठल्या नात्यानं करते? कुठल्याही बाईनं कुठल्याही पुरुषाची जर सेवा केली तर लोक विचारतात की नाही, तुमचं नातं काय? आणि बिन नात्याची सेवा केल्यानंतर लोक तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून तू त्याची सेवा करते, ती कोणत्या नात्याने करते? तो काळा तुझा मुलगा का तो काळा तुझा भाऊ? तो काळा तुझा मुलगा का तो काळा तुझा बाप? काय नातं तुमचं? कुठल्या नात्यानं सेवा करते? असा प्रश्न त्या आणि गोपिकाच्या तिच्या मैत्रीनं केल्यानंतर ते म्हणते, बाई, तो मूळचा काळा आहे, स्वच्छ काळा आहे आणि त्याची सेवा मी नक्की करते. म्हणजे कशी करते? नात्यानंच करते. पण कोणतं नातं? तुझं आणि त्याचं नातं कोणतं? तो तुझा बाप का भाऊ? कोणत्या नात्यानं करते? ती म्हटली, बाई, बाप म्हणून करत नाही, भाऊ म्हणून करत नाही. ही नाती काही दिवसापुरतीच असतात. या नात्यामध्ये खरा आनंद मिळू शकत नाही. त्याच्या सर्वस्वाची मालकीण होण्याचं आणि अधिकार ज्या नात्यात नाही, ते नातं मी त्याच्याशी जोडलेलं आहे. कोणतं नातं आहे? असं कोणतं नातं आहे की आपण सांगा सर्वजण आणि विचार करून की आपल्या घरामध्ये आपली मावशी असेल, आपली आई असेल, भाऊजी असेल, बरं का, मुलगी असेल, बहीण असेल, सर्वापेक्षा आपल्याला जवळचं नातं कोणाचं? मी भलत्या सालत्या नात्यानं त्याची सेवा करत नाही. त्याच्या सर्वस्वाशी मालकीण होण्याचं आणि जे नातं आहे, कळलं का तुम्हाला? तो जर मास्तर झाला तर सांगा तुम्ही, मास्तरीन त्याच्या आईला म्हणतील का हो? मग मास्तरी त्याच्या मावशीला म्हणतील का? बहिणीला म्हणतील का? लेकीला म्हणतील का? मग मास्तरीन होण्याचं जिचा हक्क आहे ते नातं मी त्याच्याशी जोडलं. आणि ते नातं इतकं नाजूक असतं, कोणालाही होता येत नाही, कधीच होता येत नाही. लक्षात आलं का? कोणालाही आणि उगाच कृत्रिम नातं नसतं ते. त्या नात्याकरता जीवन आणि विकावं लागत असतं. एकाची काय झालं, आई वारली. आई वारल्यानंतर खूप रडायला लागला. रडता 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 काही गावामध्ये चर्चा झाली. तो आणि माणूस मातृभक्त होता, तो थांबत नाही. त्यानं अन्नपाणी वर्ज्य केलं. असं म्हटल्यानंतर काही गावातल्या बऱ्याचशा म्हाताऱ्या जमा झाल्या आणि त्याची समजूत घालायला आल्या. सांगितलं, बा, हा मृत्यू लोक आहे, मरणारा लोक आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे. हाही जाणारच आहे, आता गेली आई, काय हरकत नाही, तरी तो राही ना. मग त्याच्यातली एक म्हातारी उभी राहिली आणि त्याला सांगितलं, ए, आजपासून मला तू आई म्हण, मी तुझी आई, काळजी करू नको. जे आईनं प्रेम दिलं तुला ते मी तुला प्रेम देईल, काळजी करू नको. थांबला तो रडायचा. काही दिवस गेले. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावर असा वाईट प्रसंग आला. तो का करुणा होता का काय त्या वेळाला मला सांगता यायचं नाही, पण बहीण गेली त्याची. पुन्हा रडायला लागला. 8 दिवस रडला. 9व्या दिवशी काही गावातल्या बाया मिळून आल्या, त्याची समजूत घातली, तरी तो राहिला नाही. मग एक बाई उभी राहिली. सांगितलं, मी तुझी धर्माची बहीण,
काळजी करू नको, दिवाळीला तुळा ओवाळायला येईल, तू रडायचं थांबला तू. काही दिवसांनी त्याची मुलगी वारली, मला घाई झाली आता असे ना, मग मुलगी वारली आणि मुलगी वारल्यानंतर पुन्हा रडायला लागला. काही मुली जाऊ आणि जमा झाल्या आणि त्याच्यातल्या एका मुलीने सांगितलं, बाबा मी तुमची मुलगी, काळजी करू नका. पण आता एवढं झालं हे बरोबर झालं, पण आता व्हावं नाही तो प्रसंग त्याच्यावर आला. तुम्हालाही कळाला असेल बरं का. हां, तो प्रसंग आला त्याच्यावर आणि त्याची पत्नी वारली. पत्नी वारल्यानंतर तो 8 दिवस रडत होता. हो सर बरं का. अहो महिनाभर रडत होता, वर्षभर रडत होता. एकही बाई गावातली त्याच्यासमोर कोण येईल हो मला सांगायचं. लक्षात आलं का. कोणीच येऊ शकत नाही. इतकं ते नाजूक नातं आहे. नातं ते इतकं नाजूक आहे, हे नुसतं होऊन जमत नाही. पत्नी धर्माची नसते, पत्नी मांडलेली नसते. लक्षात आलं का. आणि म्हणून ते नातं इतकं महत्त्वाचं आहे. बाई त्या नात्यानं मी त्याची सेवा करते. लक्षात आलं. मी त्याचं आणि भक्ताचं आणि देवाचं नातं हे असावं. लक्षात आलं का. हे नातं देवाचं आणि भक्ताचं नातं पती पत्नीचं असावं. लक्षात आलं. आणि म्हणून याकरता हिनं आणि मी ते नातं त्याच्याशी जोडलं आणि त्या नात्यानं त्याची सेवा करते. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बाप रखमा देवी वारू जन्मा वेगळे पैके बाप रखमा देवी वारू जन्मा वेगळे पैके बाप रखमा देवी भाज झाले बाई. तू त्या नात्यानं सेवा करती, त्याची पत्नी झाली, ही गोष्ट खरी आहे. पण त्या काळाची तू पत्नी झाली, त्या काळाने तुझ्यावर असे काय उपकार केले. ती म्हटली, बाई किती जन्म त्याची सेवा केली तरी हे उपकार कोणालाच करता येत नाही आणि कोणाच्याही हातात ते नाही. ते माझ्यावर उपकार केले, ते फुकाट भात झाली नाही त्याची. मी फुकाट त्याची पत्नी झाली नाही. जो उपकार कोणालाही जगातनं करता येत नाही तो उपकार माझ्यावर केला. कोणता उपकार केला? जन्मावेगळे. माहिती आहे, जन्म आणि मरण या दुःखाच्या पेक्षा जगामध्ये दुसरं दुःख नाही.
बरं का. मरायचं आणि जन्मायचं, पुनरुपी मरणम पुनरुपी जननम पुनरुपी जननी जठरे शयनम हे संसारे. मला हे सांगायचं आहे, हे सारखं चालू तुमच्या पाठीमागं आहे. तुम्हाला काहीही मिळवता येईल, पण जन्म मरण हे आपल्या हातातनं नाही आणि कोणीही ते दूर करू शकत नाही. ती ताकद त्या काळ्याची आहे. आणि रखुमादेवीच्या वराने त्या बापाने माझ्यावर हा उपकार केला. बाप रखुमादेवी वरू जन्मा वेगळे केले. मला जन्म मरणाच्या दुःखातनं त्यानं सोडवलं आणि म्हणून मी त्याची भाज झाले. आणि आता भाज म्हणजे कळलं का तुम्हाला? भाज म्हणजे पत्नी. बरं का. संस्कृतमधून भाज म्हटलेलं आहे तिला. ती का भाज म्हटलं असेल मला सांगता येत नाही, पण जन्मभर ती त्याला चांगली बाजून काढते. त्याची हायगाई करत नाही बरं का. म्हणूनच कदाचित भाज म्हटलं असेल बरं का. हां, तिला जोर काढायला दुसरी जागाच नाही ना. आणि मग तेच येतं कुठं चावडीकडं देवळाकडे येतं. पार उरपळून निघालो बा या संसारात, म्हणजेच भाज बरं का. मला एक सांगा म्हणून बाप रखुमादेवी वरू जन्मा वेगळे केले म्हणून भास झाली बाई. ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा विठोबा आपण आता पाहतो आणि पाहूनही आलो. पाहण्याकरता आपण सर्वजण गेलो होतो. ज्या कामाकरता इथं आलो आणि आपण सर्व हे म्हणजे बाकीचं क्षेत्रासारखं एक क्षेत्र नाही ना. हा आपला स्वभाव कधी जाईल सांगता यायचं नाही. एवढ्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये विठोबा रखुमाई भजन चालत असताना सुद्धा आपण टाळी वाजून भजन करू शकत नाही. केवढी खेदाची गोष्ट आहे. तुम्हाला वर हातही करायला सांगत नाही, काही नाही. बसल्या बसल्या टाळी वाज. एकही असा आणि आश्रम किंवा मठ रिकामा नाही की त्याच्यात भजन चाललं नाही. आणि आपली ही गचाळ सवय महाराष्ट्राची का नावं ठेवणार नाही आपल्याला. तुमचं कुठलंही जरी असेल वाईट गुण ते तिकडे ठेवा आणि त्याला जर भजन नाही केलं, नाही त्याचं भजन केलं, त्या काळ्याला तुम्ही आवडणार नाहीत. तो काळा आहे ना, त्यानं काळा पात करून दुर्योधन मारला बरं का. हां, तो लक्षात ठेवा, तो काळा पाहतोय. ही ब्रजभूमी त्या गोपिकांची आहे. त्या गोपिका तुमच्यावर प्रेम करणार नाही. सर्वांनी जसं असेल तिथं. मी तुम्हाला कधीही तापही दिला नाही, आतापर्यंत देणारही नाही. पण भजन करा त्याचं. आपण भजन करता इथं आलो. इतका लांब 2-3 प्रांत ओलांडून आपण इथं आलो. का बरं भजन करू नये? विठोबा रखुमाई
ताकद त्याची आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा, बाकीच्या क्षेत्रामध्ये तो आश्रय आहे का नाही मला सांगता यायचं नाही, पण हे वृंदावन असं एक क्षेत्र आहे, आपलं क्षेत्र आहे. आपण आता इथून पुढं कधी येऊ न येऊ हरकत नाही. एक एक ठिकाणं आपल्याला जागं करण्यासारखं आहे. कोण म्हणतो परमात्मा आणि जगातनं नाही म्हणून? आजही आपल्याला या वृंदावनामध्ये, त्या मधुवनामध्ये आपल्याला प्रचिती ती सर्वांनी ऐकलं दुपारा. मी पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही. आजही तो इथं आहे आणि केवळ गोपिकांचा करता आहे. आणि हा आनंद कोणालाच त्यानं दिला नाही. जो गोपिकांच्या करता राखून ठेवला तो आनंद. आणि म्हणून तो आनंद भोगण्याकरता आपल्याला कल्पना आहे. भगवान शंकराला सुद्धा ते पावलं नाही. भगवान शंकर म्हटले आपण एकटंच या आनंदातनं पारखा झालो. शंकरही इथं आले. शंकराने रासलीला चालत असताना किती दिवसाची रासलीला होती माहिती आहे आपल्याला बरं का? किती दिवसाची रासलीला होती. विठाला विठाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती रासलीला भगवंताने सुरू केली आणि ती रात्र ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र केली. ब्रह्मदेवाचे 6 महिने म्हणजे लक्षात आलं का? या आणि कृतयोग आणि बारीक हिशोब नाही करत. कृतयोग न काय त्रेतायोग, द्वापारयोग आणि कलियुग 1000 वेळा गेली म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र. पुन्हा आणि 1000 वेळा गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि हे अशा 30 महिन्याचा ब्रह्मदेवाचा महिना अशी 6 महिन्याची रात्र केली होती बरं का? 6 महिन्याची रात्र रासलीलेची रात्री मी ब्रह्मशन्माच केली होती. गोपिका अर्धक्षण मानिती बरं का? वेगिका गबस्ती उगवला एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात. अशी 6 महिन्याची रात्र. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची मी रात्र केली होती. तरी गोपिकांना गोपिका आणि क्षण मानायला की इतक्या लवकर आज दिवस कसा उगवला, सूर्यनारायण कसा उगवला असे त्या गोपी म्हणत होत्या. एवढा आनंद त्या गोपींना परमात्म्याने दिला. त्या गोपिकांचं जीवनामध्ये आणि त्यांच्या आनंदातला एक केसभर तरी आपल्याकडे यावा या दृष्टीनं आपण इथं आलो, वृंदावनामध्ये आलो. आणि ही भूमी मी अगोदर सांगून गेलो केवळ गोपींच्या करताच आणि भगवंतांना आणलेली होती. भगवान परमात्मा प्रत्येकावर प्रेम करतो आणि बाकीचं तुम्हाला आम्हाला त्याचं अंतःकरण कोणाचे अंतःकरण कळत नसेल पण तो जाणणारा आहे. एवढे पैसे खर्चून आपण इथं आलो तर नक्कीच आपण काहीतरी भाग्यवान. मागच्या जन्मातलं आपलं भयंकर असं पुण्य असेल त्या पुण्य नाही. या भूमीचं वर्णन करण्याकरता माझं तोंड लहान पडतं आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या भूमीची चांगली आणि महती आणि ऐकावी त्या भूमीकरता आपण इथं आलो. आज सर्वांचं मी कोणाचं नाव घ्यायला मला सुचलेलं आणि ध्यानही राहिलं नाही बरं का? वादक असतील, गायक असतील, महिला मंडळ, पितृभक्त, मातृवर्ग, पितृवर्ग, भगिनी वर्ग सर्व असतील. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण जिथं आलात ना त्या स्थानाचं महत्त्व कुठल्याही तीर्थात न जा. आपल्याला प्रत्येक तीर्थाची वेगळी वेगळी महती आहेच असे आम्ही म्हणून याकरता तीर्थाची आणि आपण उपेक्षा करू नये. काहीतरी गप्पा मारायला किंवा घरचे आणि उन्हपण काढायला आपण इथं आलो नाही. सर्वांनी ज्या आणि आपण राधेचं आणि गल्याने व्यक्तीच्या मुखातनं वर्णन ऐकतो ती राधा हाडा मांसाची स्त्री नव्हती बरं.
भलत्या दिशेनं त्यांच्याकडे पाहून आता मग गमत सांगतो, काय झालं एकदा नारद मुनी बातोबी कुरापत. नारद मुनी आले एकदा गोकुळामध्ये, आणि गोकुळामध्ये आल्यानंतर नारद मुनी राधेला भेटले आणि राधा राणीच्या घरातनं निघाले आणि गोकुळाच्या सीमेवरती बाजूला गेले, पुढं गेले. तिकडून दुर्वास येत होते. दुर्वास म्हणजे त्यांचा दुरच वास असावा, मोकारा रागीट, अति रागीट ते काही व्यक्ती असतात. आणि दुर्वासानी नारदांना विचारलं, कुठं गेला होता? नारदांना विचारलं, कुठं गेला होतात? नारद म्हणजे बोलता बोलता कळ लावायची. नारद म्हटले, राधेच्या दर्शनाला गेलो. आणि दुर्वासानी दर्शनाला? नारद म्हटले, हो दर्शनाला गेलो. अहो अख्खं परिसर तिची निंदा करतो. नारद म्हटले, मला माहिती नाही, तुम्ही मला विचारू नका, आणि तुम्ही दर्शनाला जाता. नारद म्हणाले, मी दर्शनालाच गेलो होतो, हे मला सांगू नका दुर्वास, त्या राधेला विचारा. अहो तुम्ही दर्शनाला गेले, कसे गेले? ते म्हणते, मला विचारूच नका. दुर्वास रागाने आले. राधेनं नारदांना बोलवून घातलं. मागं परत पुन्हा गेल्यानंतर उमऱ्याच्या आत पाय टाकल्यानंतर दुर्वास आले. आज माझं भाग्य, एका महात्म्याला मी बोलवून घातलं, दुसरा महात्मा माझ्या घरी आले, मी भाग्याची आहे. दुर्वास म्हणले, मी विचारायला आलो नाही तुला राधे, मी तुझ्याकडे काही काम आणलं आहे. राधेनं सांगितलं, महाराज विचारा, काय विचारायचं आहे? एकीकडं पाहिलं तर अख्खं परिसर तुझी निंदा करतो. राधेनं म्हटलं, हो करीत असते. आणि एकीकडे पाहिलं तर नारद दर्शनाला येतात. खरं काय मला सांग? राधेनं सांगितलं, महाराज मी उत्तर देते. काय प्रश्न आहे तुमचा? एकीकडे पाहावा तर नारदासारखा महान एवढा अंतर्भुवनामध्ये मांडलेला साधू तुझ्या दर्शनाला येतो. ती म्हटली, हो. आणि एकीकडे पाहता संपूर्ण लोक तुझी निंदा करतात. राधेनं सांगितलं, महाराज निंदा करू द्या. हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, ते सांगा मला. सांग म्हणे, काय प्रश्न आहे तुझा? या जगातनं आपलं कोण आहे? या जगातनं आपलं कोण आहे? पैसा आहे का, सत्ता आहे का, पत्नी आहे का, मुलगा आहे का, राजा आहे का, घर आहे का, बंगला आहे? आपलं कोण आहे? तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, आपला तो एक सांग. दुर्वासाला सांगितलं, महाराज सांगा आपलं कोण आहे, खरं बोला. आणि मग दुर्वासाचे डोळे उघडले राहिले. आणि मग मी तो आपलासा केला. मी या सर्वस्वाचा त्याग केला महाराज, आणि जो आपला आहे त्याच्याकडे गेले, त्याचा मी आणि शोध घेतला, आणि तोच आपला आहे. आणि म्हणून राधे 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 ज्या अख्खा संपूर्ण परिसर म्हणतो. लोक घडीत निंदा करतील, घडीत आणि वर्णनही करतील. लोकांचा विचार करायचा नाही. आपलं खरं काय आहे हे ओळखून आपण त्याच्या पाठीमागे जावं. म्हणून याकरता आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांनी आणि या गोपिकांचं वर्णन केलं, तोंड भरून केलं. म्हणून आता टाईमही संपलेला आहे, मलाही वाढवायचं नाही याकरता. आणि आपण आज आपला ते 4था का 3रा 5वा दिवस आहे. आतापर्यंत आपण जसं आणि व्यवस्थित राहिलात, इथून पुढे आपल्या भाग्यानं आज आणि लभितकर महाराज एवढ्या लांबून आपल्या या कार्यामध्ये तेही सहभागी झालेत, त्यांचं आपल्याला दर्शन झालं आज. आणि आपण भाग्याचे झालो की या परमात्म्याने असंच प्रेम आपल्यावर करावं. आपल्याकडनं मी सांगितलं आपल्याला, वृंदावन म्हणजे ही सहजासहजी सामान्य भूमी नाही. तुम्हाला दिसत असत
एकही मंदिर का एकही मठ एकही आश्रम बिना भजनाचं तुम्हाला दिसायचं नाही. असा हा एवढा गौरवशाली आणि प्रांत म्हणा परिसर म्हणा कुठं तुम्हाला भेटणार आहे. आणि म्हणून याकरता आपल्याही संतांचं आपण मोठ्या प्रमाणे भजन करू आणि आपला कीर्तनचा कार्यक्रमही सुरू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली पाचा सहित लयातीत झाली हो प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी ठाई जाचे काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माया. बापर कुमा देवी वरून जन्मा वेगळे केले म्हणून भाज झाले बाई हो ठाई जाचे काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माया. आपण ज्या वृंदावनामध्ये आलो त्या वृंदावनाची महती त्या वृंदावनाचं दैवत आपण त्यांच्या आणि नावानं मोठ्याने एकदा आणि भजन करू आणि आपला कीर्तनाचा कार्यक्रम संपूया. राधा 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 कृष्ण राधा राधा
खाली बसा सर्वांना बसा खाली. खाली बसा